बेस्ट विभूती बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट हे प्राइज देण्यासाठी आमंत्रित करतोय अनुष्का पेडणेकर ताईंना अनुष्का पेडणेकर ताईंना विनंती असेल आपण हे पारितोषिक देण्यासाठी समोर या बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट त्यानंतर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट अगदी हे पारितोषिक आपण या ठिकाणी वितरित करतोय आणि प्लेयर आहे या ठिकाणी विश्वा ह्या टीम मधील शुभंगी कुडे यांच्या शुभ हस्ते आपण हे प्राइज देतोय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मिस फरा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट वुमेन्स क्रिकेट आपण पहिल्या दिवशी पाहिलं आणि एक जबरदस्त परफॉर्मन्स तुम्हाला ह्या टुर्नामेंट मध्ये देखील पाहायला मिळाला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मिस फरा कीप इट अप जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया मिस फरा यांचं त्यानंतर वैयक्तिक पारितोषिक अर्थात रनर अप सेकंड प्राइज या ठिकाणी आपण देतोय आणि ह्या टुर्नामेंट मध्ये सेकंड प्राइजचा मानकरी ठरलाय गेम चेंजर्स जोरदार टाळ्यांनी या टीमचं आपण स्वागत करूया गेम चेंजर्स रनर अप टीम ठरतीये सेकंड प्राइज मिळतंय रनर अप टीम गेम चेंजर्स टीम सर्व प्लेयर्स या त्यानंतर विनर आणि यानंतर विनर फर्स्ट प्राइज अगदी जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया टीमचं विश्वा टीम ठरतीये इथे फर्स्ट प्राइजचं मानकरी जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया टीम विश्वा फर्स्ट प्राइज पहिल्या पारितोषिकाचा मानकरी टीम विश्वा ठरतीये फर्स्ट प्राइजचा मानकरी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया टीम विश्वा आकर्षक सन्मान चिन्ह आणि प्राइज देऊन आपण या ठिकाणी टीम विश्वाला सन्मानित करतोय जबरदस्त परफॉर्मन्स अगदी पहिल्या दिवशी वुमेन्स टीमचा तुम्हाला जो पाहायला मिळाला आणि त्याचं बक्षीस वितरण प्राइज डिस्ट्रीब्युशन देखील आपण या ठिकाणी संपन्न केले सर्व टीम्स प्लेयर्स या ठिकाणी मात्र स्वागत असेल अभिनंदन असेल मैदानावरती मॅच देखील या ठिकाणी सुरू आहे वेळ आपल्याकडे कमी आहे आणि यानंतर फोटो सेशन देखील आपण या ठिकाणी करणार आहोत मॅच सुरू असेल आणि पुढे एकदा कॉम्बॉक्स मध्ये आपण जाणार आहोत त्या ठिकाणी आवाज ऐकायला भेटेल पुढे एकदा गोपी जाधव सरांचा थँक्यू येस थँक्यू राहुल बॅक टू क्रिकेट 40+ अंतिम सामना मेगा फायनल ग्रँड फिनाले संदीप कदम मेमोरियल नमोचषक 2024 श्रेयस इंदुलकर सध्या स्ट्रायकिंग एंडला येत असताना टीमची टोटल स्कोर बोर्डवर पहा 12 धावा बिनबाद बॉलर तयार राईट मोदी विकेटने नेक्स्ट बॉल खूप लवकर टप्प्याचा चेंडू बॅटची कडा घेतली आहे फ्लाइंग स्लिप मधून बॉल चालला आता डीप बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि बॉल आता थर्ड मॅन बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचले असं चित्र पाहायला मिळतोय अंपायर सिग्नल इट्स अ बाउंड्री रन मिळतील 4 धावसंख्या स्कोर कार्डवर 16 16 फॉर नन बॉर्न केजी स्पोर्ट्स क्लब आयोजित संदीप कदम मेमोरियल नमोचषक 2024 या स्पर्धेचा आज अंतिम दिवस अंतिम रात्र फ्लडलाइट क्रिकेट 40+ अंतिम सामना सुरू असताना बॉलर तयार सोनूचा हा बॉल ऑन साइडला फक्त दिशा दिले अलॉंग दी कार्पेट्स बॉल चाललाय डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तयार योगेश पवार म्हणजेच दादा चांगली फिल्डिंग सिंगल इथे प्राप्त होत असताना टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 17-17 6 षटकांची लढत टाइमर इथे सेट केला गेलाय याची देखील दखल घ्या श्रेयस कितोय 3 बॉलमध्ये 9 दुसऱ्या बाजूला अमित तापकीर 2 बॉलमध्ये 5 या टीम मध्ये दाखल होत असताना स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा तयार होईल सोनूच्या विरोधात सोनूचा हा चेंडू ऑन साइडला उडवलाय आणि सरळ बॅनरवर बॉल चाललाय
अमितच्या बॅटमधून येतोय मोठा फटका, षटकार. एक चांगला फटका, चांगलं टायमिंग, तंत्रशुद्ध फलंदाजी. षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्ती 23 आणि आता आपल्यासोबत आमचे शैलेश हे देखील जोडले जातील. प्रेक्षकांमध्ये देखील भरपूर पारितोषिक आहेत. ओ टू यू शैलेश. हॅलो, धन्यवाद गोपी सर. प्रेक्षकांसाठी एक चालता बोलताचा प्रश्न उत्तरांचा एक खेळ आपण खेळणार आहेत आणि विजेत्या प्रेक्षकास आपण आकर्षित असं बक्षीस देणार आहोत. तर मी सुरुवात करतो प्रश्न उत्तरांच्या सिलसिल्याला. पहिला प्रश्न, जगात कोणत्या क्रिकेटपटूला देव म्हणून संबोधले जाते? हात वर करायचा, ज्याला उत्तर येतं त्याने उत्तर करायचं, हात वर करायचं. नाव बाळा तुझं? निखिल कांबळे. कोणता खेळाडू आहे की त्याला देव म्हणून संबोधले जाते? सचिन तेंडुलकर. सुंदर. त्यानंतरचा तुला पुढचा प्रश्न की सचिन तेंडुलकरनी आपलं जे क्रिकेट पदार्पण केलं ते कोणत्या संघाविरुद्ध केलं? पाकिस्तान. उत्कृष्ट. नाव काय सांग? हॅलो, निखिल कांबळे ठरला आपला पहिला विजेता की त्याला आयबॉल कडून पहिलं हेडफोन भेटतंय. कॅमेरामॅन, यापुढील प्रश्न असेल आपल्या प्रेक्षकांसाठी. कोणत्या भारतीय खेळाडूने 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावलेत? पहिल्यांदा हात वर करायचा आहे, उत्तर फोडायचं नाही, हात वर करून सांगायचं आहे. काका या. युवराज सिंग. आपलं नाव? तुमचा पुढचा प्रश्न आहे ते कोणत्या संघाविरुद्ध कोणत्या गोलंदाजाला त्यांनी 6 षटकार मारलेले? त्याने स्टुअर्ट ब्रॉडला मारले होते 6 6. उत्कृष्ट. आपलं नाव काका? गणेश पाटील ठले आपले दुसरे विजेते की त्यांना आयबॉलचं हेडफोन भेटतंय. येस, थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. येस, इनिंग ब्रेक मध्ये 2 ते 3 प्रश्न आपण घेऊया. धन्यवाद शैलेश आणि नाऊ बॅक टू क्रिकेट. अंतिम सामना इथे रंगलाय. धावसंख्या 31. बिनबाद. चांगली सुरुवात. वेल बिगन इज हाफ डन. एक चांगली सुरुवात अर्ध काम पूर्ण करते आणि पहिल्या डावात बॅटिंग करत असताना संघ आपण पाहतोय. संतोष बाबू जाधव विलिवन. श्रेयससाठी हा चेंडू. फुललींचा बॉल. हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. मिड ऑनला फॉरवर्ड मध्ये खेळाडू दाखल झालाय. तोपर्यंत चिकी सिंगल. भरपूर वेगाने धावला श्रेयस. एक धाव इथे प्राप्त केली आहे. धावसंख्या 32. मायबाप क्रीडा रसिकांसाठी देखील पारितोषिक आहेत. भरपूर धमाल, कमाल, बेमिसाल. हे पर्व खूप महत्वाचं राहिलं या स्पर्धेचं. सूरज पाटील पुन्हा एकदा तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू. चांगला ड्राईव्ह. बॉटम एंडचा चांगला वापर. खराब क्षेत्ररक्षणी. बॉल चालला आता बाउंड्री लाईनच्या दिशेने. थोडंसं फुटबॉल. 2 धावा पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु यावेळी श्रेयसने थांबवलंय. 2च धावा इथे मिळतील. 2 धावांनी धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल स्कोर कार्डवर 34 धावा. कॅमेरा वर्क देखील खूप चांगले आहे. सर्व आमचे कॅमेरामन ज्यावेळी प्रश्न विचारले जातील आपण देखील फॉलो करा. ती संपूर्ण क्षणचित्र आपल्याला थेट प्रक्षेपित करायची आहेत. ही आपल्यासाठी विनंती आहे. शैलेश गायकवाड आणि अजय पवार हे दोन्ही आमचे मित्र आमच्या सोबत जोडले जातील. बॉलर तयार. यावेळी उडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. भरपूर एलिव्हेशन. प्लेअर डाऊन दी बॉल. चांगलं जजमेंट परंतु त्यानंतर बॉल हातातून निसटलाय. पकडो कॅच. जीतो मॅच. कॅचेस विन द मॅचेस. एक मोठा झेल. अशा खेळाडूला जीवनदान दिलंय जो कधीही होत्याचं नव्हतं करू शकेल.
धावसंख्या स्कोर कार्डवर 36. 6 षटकांची लढत. दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार सूरजच्या विरोधात, पण तो सूरज देखील चांगला गोलंदाज आहे, त्याने देखील चांगलं कमबॅक केलंय. स्ट्रायकिंग एंडला अमित 5 बॉलमध्ये 15 वर खेळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला श्रेयस 6 बॉलमध्ये 18. आडव्या बॅटने उडवलाय बॉल. प्रॉपर टायमिंग. बॉल चाललाय वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दणदणीत खणखणीत चौकार. चला, यापुढील प्रश्न असेल आपल्या प्रेक्षकांसाठी. बॉल जी स्पर्धा आयोजित करते ती कोणत्या खेळाडूच्या स्मरणार्थ आयोजित करते? आपलं नाव? अंबादास. संदीप कदम. पूर्ण नाव सांगायचंय? संदीप कदम मेमोरियल ट्रॉफी. खेळाडूचं पूर्ण नाव सांगायचंय? संदीप कदम एवढंच माहिती आहे सर आम्हाला. चालतंय, काय हरकत नाहीये. अंबादासला भेटते आयफोन हेडफोन. चला, यापुढील प्रश्न असेल चला, ओव्हर टू कॉम्बॉक्स. पुढील प्रश्न पुढच्या षटकाच्या मध्य भागात आपण विचारू. येस, अगदी बरोबर. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 40. येणाऱ्या 4 षटकांचा खेळ शिल्लक. बॉलर तयार. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. चांगलं टायमिंग. श्रेयस इंदुलकरच्या बॅट मधून धमाका. अतिथी कक्षात स्वागत केलं जातं या बॉलने. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा काय टायमिंग इथे जुळवलं श्रेयस इंदुलकरने. धावसंख्या स्कोर कार्डवर 46. एकही गडी गमावला नाहीये. 7 बॉलमध्ये 24. दुसऱ्या बाजूला अमित तापकीर 6 बॉलमध्ये 19. मंदारचं स्वागत केलंय. पहिल्या बॉलवर षटकार आणि सांगितले स्वॅग से नाही, सिक्सर के साथ करेंगे आपका स्वागत. मंदार पुन्हा एकदा तयार होईल. मंदार दमदार गोलंदाजीसाठी जाणली जातात. 40+ क्रिकेट भरपूर गाजवलं या खेळाडूने. पुन्हा एकदा तयार. यावी लाईन चांगली. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर ठेवलाय. शरीरापासून दूर अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न. बीट केलाय श्रेयसला. बॉल चाललाय डॉट बॉल. धावसंख्या स्कोर कार्डवर 46. 46 फॉर नन. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप जाऊन कट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या मागे बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. तिथे क्षेत्ररक्षक तोपर्यंत 22च्या स्वरूपात एकदा प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल स्कोर कार्डवर 47. 47 बिनबाद. 40+ अंतिम सामना. मेगा फायनल ग्रँड फिनाले वी आर वॉचिंग. संदीप कदम मेमोरियल नमो चषक 2024 या स्पर्धेचे मुख्य संयोजक आदरणीय जयदीप दादा खापरे. या स्पर्धेसाठी प्रमुख आधारस्तंभ आदरणीय आमदार उमाताई खापरे. यावेळी चांगला फटका. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. धावसंख्या 51. 4 धावा इथे मिळतील. एक चांगला चौकार. रिप्ले मध्ये पहा. स्विच इट. उलटा पुलटा. चांगलं टायमिंग.
आणि त्यानंतर गॅपमधून बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 51 धावा, 50 अप. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना संघ आपण पाहतोय संतोष भाऊ जाधव, स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपरी. टीमच्या संघनायकांनी संवाद साधत असताना सांगितलं होतं की आम्हाला फलंदाजीच करायची होती. एक चांगले टार्गेट सेट करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आमच्याकडे चांगली फलंदाजी आणि त्याचबरोबर चांगली गोलंदाजी. मॅच बॉल आलाय तो देखील घ्या. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या आपण पाहतोय. 51 धावा श्रेयस, 9 बॉल मध्ये 24, अमित 7 बॉल मध्ये 23, मंदार पुन्हा एकदा तयार होत असताना गोलंदाजी मार्कवरून. गोलवर टप्प्याचा चेंडू, कमी गतीचा बॉल, ओव्हर पिच होता, टप्प्यापर्यंत थोडासा खाली राहिला, यष्टीच्या अगदी जवळून मागे गेला बॉल विकेट किपरच्या हातात. हा डॉट बॉल. मंदारचं चांगलं कमबॅक. धावसंख्या स्कोर कार्डवर 51 धावा बिनबाद. चांगली सुरुवात आपल्या टीमसाठी करून देत असताना दोन्ही बॅटर्स पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप. पुन्हा एकदा स्विच इट. यावेळी थर्ड मॅन मधून पाठवलाय बॉल, जाईल लॉंग स्टॉप रिजन मध्ये, तिथे मिळतोय चौकार. बॅटर अमित तापकीर पुन्हा एकदा चांगला फटका सजवतोय, चांगलं टायमिंग. रिप्ले मध्ये पहा. धावसंख्या स्कोर कार्डवर 55, लागला तर आबाद नाहीतर बरबाद. यावेळी आबाद, चांगले टायमिंग जुळून आले आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 55, 55. या षटकाची होईल समाप्ती. आणि जाऊया पुन्हा एकदा आमचे मित्र आमच्या सोबत जोडले जात आहेत. इट्स सो टू यू. चला या पुढील प्रश्नाचं उत्तर कोण देणार? चला, सगळ्यात जास्त वेळा विश्वचषक जिंकलेला संघ कोणता? आपलं नाव? विक्रांत अरणकल्ले. उत्तर काय? ऑस्ट्रेलिया. आणि किती वेळा जिंकलाय? चला, उत्तर चुकलेलं आहे. बाळा तुझं नाव? संचित मतकर. किती वेळा जिंकलाय? 6 वेळा. चालतंय, मला एक सोपा प्रश्न विचारतो तुला. एका संघामध्ये खेळाडू किती असतात? संचित मतकर 11. चला, आपल्याला पुढचा विजेता भेटलेला आहे संचित मतकर. हे जे पारितोषिक आपण वितरण करतोय ते शिवरंजन इन्शुरन्स लिमिटेडच्या माध्यमातून संतोष मुळीक यांच्या माध्यमातून आपण ते पारितोषिक वितरण करतोय. यापुढील विजेता आहे तो संचित मतकर. एक छोटासा प्रेक्षक. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. बॅक टू क्रिकेट. रन झालीत 55 बिनबाद. चांगली सुरुवात. ओव्हर नंबर 4. बॉलर तयार सोनू. सोनूचा पहिला चेंडू, चांगलं टायमिंग, लॉंग ऑनच्या डोक्यावरून मेगा स्क्रीनवर धडकलाय बॉल. दे धडक, बेधडक फटका. श्रेयस इंदुलकरच्या बॅटमधून कडक षटकार. एकसष्ट धावा. रिप्ले मध्ये पहा. ही ताकद आहे या खेळाडूची. चांगलं टायमिंग, मिस्टर परफेक्टनिस्ट हे नाव आहे या खेळाडूला टेनिस क्रिकेट विश्वात. आणि त्याच्या बॅटमधून हा फटका षटकार. सोनूचं स्वागत केलंय आणि आता प्रश्न विचारलाय, सोनू तुला माझ्यावर भरोसा आहे काय? पहिल्या बॉलवर षटकार. धावसंख्या स्कोर कार्डवर 61, 61 फॉर नन. बॉलरवर थोडासा दबाव असेल परंतु कमबॅक करावं लागेल. श्रेयसच्या विरोधात पुन्हा एकदा तयार. यावेळी गलीमध्ये खेळ आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. अनिल घरत. धनबिन अलिबाग या टीमकडे देखील चांगले खेळाडू जे अलिबाग परिसरातून इथे दाखल झालेत. 40+ क्रिकेट या खेळाडून देखील गाजवलंय. बेस्ट वर्सेस बेस्ट. सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 62 धावा बिनबाद. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. यावेळी वाईडिश लॉंग हॉपच्या डोक्यावरून लांब लांब आणि लांब. अमित तापकीर. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. चांगला फटका. रन मिळतील 6. षटकार.
धावसंख्या स्कोर कार्डवर 68. ओव्हर नंबर 4. अमित तापकीर 10 बॉलमध्ये 33, 330चा स्ट्राईक रेट. दुसऱ्या बाजूला श्रेयस 11 बॉलमध्ये 31. पहिल्या विकेटसाठी चांगली भागीदारी. सोनू पुन्हा एकदा तयार. आउटसाठी लेग स्टंप. बॉल थोडासा बाहेर टाकलाय. या बॉलवर देखील प्रहार करायचा होता परंतु टायमिंग जुळत नाहीये. अंपायर सिग्नल येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 म्हणजेच व्हाईट बॉलचा सिग्नल. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यात ऍड होईल. 69 धावा 69 आणि आता 70 धावा स्कोर बोर्डवर. अतिरिक्त धावा देखील दिल्या जात आहेत. चांगल्या स्थितीमध्ये संघ जात असताना आपण पाहतोय. चांगली सुरुवात. अवी कव्हर्स मध्ये घेण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरला भरपूर वेगाने बॉल चाललाय अलॉंग दी कार्पेट. चांगला फटका, चांगलं टायमिंग. चौकार. 74 धावा. ओव्हर पिच बॉल होता. वाईड यॉर्कर पेश करायचा होता. तिथून बॉल बॅटचा फेस ओपन करत असताना चांगलं टायमिंग जुळवून आणलंय श्रेयसने. आणि हा कव्हर्स मध्ये एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. बाउंड्री लाईनला कापत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. श्रेयसच्या बॅट म्हणून श्रेयस पुन्हा एकदा तयार. यावेळी फटका फसलाय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये झेल. अखेर पहिल्या विकेटचं पतन. पहिला ब्रेक थ्रू मिळतोय. श्रेयस इंदुलकर 13 बॉलमध्ये 35 धावा काढून बाद. रिप्ले मध्ये पहा. चांगला झेल बॅकवर्ड पॉइंट मध्ये. 38 सर्कलला खेळाडू होता. चांगला झेल टिपलाय परंतु श्रेयसने चांगली इनिंग पेश केली. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला जातोय. टीमची टोटल 74 धावा एवढी बाद. संतोष भाऊ जाधव स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपरी विरुद्ध धनवीन अलिबाग या दोन टीमच्या दरम्यान ही लढत. टॉस जिंकला होता धनवीन अलिबाग या टीमने. त्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. आणि सध्या 4थ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. 74. पहिला ब्रेक थ्रू ज्या विकेटची गरज होती, ज्या विकेटच्या शोधात होता संघ आणि ती मोठी विकेट मिळाली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक वादळ. पुणे टेनिस क्रिकेट विश्वातील एक दिग्गज लेजेंडरी प्लेयर संदेश पार्टे. या खेळाडूने देखील भरपूर टेनिस क्रिकेट जगत गाजवलंय. एक दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. संदेश पार्टे वन डाऊनच्या रूपाने. आता तो असेल इथे स्ट्रायकिंग एंडला. त्याच्या समोर असेल सोनू. सोनूच्या खात्यात एक विकेट. सोनू पुन्हा एकदा तयार. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता. बॉटम हँडच्या सहाय्याने अगदी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडू पोहोचलाय. तिथे सिंगल मिळते संदेशला. संदेशचं खाते ते उघडलं जाईल. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 75. एक गडी बाद. आता जाऊया अजय पवार आणि शैलेश गायकवाड यांच्या दिशेने. इट्स ओव्हर टू यू. चला, मुख्य स्क्रीनच्या बाजूला आम्ही थांबलेलो आहेत आणि ते भरपूर असे प्रेक्षक आहेत जे क्रिकेट वेडी आहेत. आपण त्यांना विचारूया कोण उत्तर देणार पहिलं. उठा. आपलं नाव आहे. स्टंपाची हाईट किती? हॅलो हॅलो. इंटरनॅशनल नियमानुसार स्टंपची हाईट किती असते कोणाला माहिती आहे? त्याने हात हॅलो. आपलं उत्तर 28 इंच. अगदी बरोबर आहे. आपलं नाव? पप्पू ठाकूर. हे हॅलो. कॉम्बॉक्स. येस, थँक्यू. सर्व क्रिकेट वेड प्रेक्षक आहे त्यामुळे भरपूर प्रश्नांची उत्तर देतील आणि भरपूर पारितोषिकं देखील जिंकली जात आहेत. आपले देखील धन्यवाद. ओव्हर नंबर 5. बॉलर तयार.
पहिला चेंडू लो फुलटॉस होता ऑन साईडला डीप मिड विकेटला योगेश पवार म्हणजेच दादा चांगला झेल टिपतोय चांगलं क्षेत्ररक्षण फलंदाज बाद अमित तापकीर एक सेट बॅटर इथे आउट होतोय पहा लो फुलटॉस होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चांगला झेल फलंदाज बाद दुसरा धक्का बसतोय टीमला 75 2 गडी बाद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूने भरपूर इम्प्रेस केलंय गेली अनेक वर्ष टेनिस क्रिकेट गाजवलं आणि त्यानंतर 40+ क्रिकेटसाठी दाखल झालाय आज दुपारच्या सत्रात या खेळाडूचा इंटरव्ह्यू देखील आम्ही केला या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय सन्माननीय तुषारजी कदम आणि माननीय निखिल दरेकर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय तुषारजी कदम आणि निखिलजी दरेकर दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपला सन्मान नमो चषकाच्या माध्यमातून संपन्न होतोय सन्मान घेण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये थँक्यू ओ टू कॉम बॉक्स तर याच दरम्यान चंद्रशेखरजी मोरे संविधान ग्रुपचे अध्यक्ष आपले देखील स्वागत आहे आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हा Now back to cricket. विशाल कांबळे डॉल्फिन स्पोर्ट्स डिंग डाऊन लाईव्ह या ब्रँडचा ओनर सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या भूमिकेत पहिला बॉल स्विच हिट सो एलिगंट सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक अ वाव चांगलं टायमिंग ही ताकद आहे या खेळाडूची पहिला बॉल फेस करत असताना जणू काही डगआउट मधून सेट होऊन आले आणि पहिल्याच बॉलवर तडाखा दाखवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय षटकार धावसंख्या 81 81 2 गडी बाद चांगलं टायमिंग आजच्या दिवसात भरपूर इम्प्रेस केलं या खेळाडूने मागचा सामना आपल्या टीमसाठी अक्षरशः गेलेला सामना ओढून आणलाय आणि तिथे विजय संपादन करून दिला होता मॅन ऑफ द मॅच देखील राहिला या मॅच मध्ये देखील जसा मैदानात आला पहिल्या बॉलवर आक्रमक पवित्र आणि सांगितलंय अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स आक्रमण हा सर्वोत्तम बचाव आणि सध्या प्रेझेंटेशन बॉक्स मधलं दृश्य पुन्हा एकदा स्विच हिट साठी प्रयत्न यावेळी टायमिंग जुळत नाहीये पंच बाईचा इशारा कळवतायत एकदम येते अतिरिक्त स्वरूपात पण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतोय सन्मान केला जातोय अतिथी देव भव ही आपली संस्कृती येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित सन्मान करणं ही आपली परंपरा आणि परंपरा प्रत्येक पर्वात जपली जाते संदीप कदम मेमोरियल नमो चषक 2024च्या माध्यमातून तर टाइम अप झालाय ऑनफिल्ड ऑफिशियल्स धावसंख्या 83 83 धावा 2 गडी बाद मंदारचा हा चेंडू बॅकफुटला जात असताना पूल केलाय काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल असं चित्र पाहायला मिळते खराब क्षेत्ररक्षण बॉल चाललाय सीमा रेषा पार विशालच्या बॅट मधून चौकार पहा बॅक फुटला गेला त्यानंतर पूल केलाय आपण पूल काऊ कॉर्नर मध्ये भरपूर अंतर कापलं क्षेत्ररक्षकाने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानंतर बॉल नाही थांबू शकलाय बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय आणि हा चौकार मिळतोय चौकाराच्या मदतीने धावसंख्या 87 धावा 2 गडी बाद षटक इथे संपलाय 5 षटकांचा खेळ संपलाय हॅलो हॅलो पंच एक चेंडू अजूनही शिल्लक या ओव्हरचा एक बॉल शिल्लक
सगळे बॉल सोड म्हणा मग त्याला ओर सोड पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसरा बॉल 22, त्यानंतर चौथ्या बॉलवर सिंगल, पाचव्या बॉलवर चौकार. म्हणजे आतापर्यंत 5 चेंडू. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्ते उद्योजक दादाजी नरळे साहेब व त्यांचे सहकारी मित्र आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात. आपला बॉर्न क्रेझी स्पोर्ट्स क्लब तर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. ओव्हर टू कॉम्बॉक्स. येस, थँक्यू. चला तर ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 88, 2 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. मेगा फायनल 40+ क्रिकेट संदीप कदम मेमोरियल नमोचषक 2024. अंतिम रात्र या स्पर्धेची. कोणत्या संघाच्या नावावर हा करंड किती जाईल, या पर्वाचा अंतिम महाविजेता कोण ठरणार. शेवटचे 6 चेंडू योगेश पवार म्हणजेच दादा. पहिला बॉल, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवर सिंगल. ऑनफिल्ड ऑफिशियल्स टाइम अप झाला हे आपण आधीच कळवलेलं आहे. अंपायर सिग्नल डेड बॉल. येस, थँक्यू. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 88 धावा स्कोर कार्डवर. 2 गडी बाद. टाइम अप झालाय त्यामुळे रूल मध्ये थोडासा चेंज. पुन्हा एकदा बॉलर तयार. योगेश पवार फुल टॉस बॉल. त्याच्यावर प्रहार केलाय. बॉल पाठवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. स्वागत होतंय. पहिल्या बॉलवर 6 रनची मोहर. आणि याच दरम्यान मंचावर संविधान ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी मोरे यांचं देखील आगमन झाले. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. दुसरा बॉल यावेळी गॅप मध्ये पाठवलाय. बॅक टू बॅक आणखीन एक धमाका. षटकाराच्या नंतर चौकार वसूल केलाय. 2 बॉलवर 10 धावा खर्च करतोय योगेश पवार. चांगला फटका. संदेश पार्टी स्ट्रायकिंग इनला खेळत असताना चांगली फलंदाजी. सामना थांबवा 1 मिनिट. येस, थँक्यू. बॅक टू क्रिकेट. योगेश पवार पुन्हा एकदा तयार. बिग हिट करण्याचा प्रयत्न. भन्नाट वेग. बॉल थोडासा पुढे टाकलाय. खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी. एसटीच्या मागे एसटी रक्षकाच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकाल खेळाडू
सोन्या गायकवाड चांगलं यष्टीरक्षण, अगदी यष्टीला खेटून 40+ क्रिकेट. परंतु त्यानंतर देखील पहा ज्या पद्धतीने यष्टीरक्षण केलं जाते. योगेश पवार तयार. योगेश 6 चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर ठेवलाय आणि फलंदाज आणि हा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलाय. तिथे थोडीशी गंमत झाली, त्याची किंमत मोजावी लागेल. चौकार मिळतोय, रन मिळतील 4. रिप्ले मध्ये पहा 2 पायांच्या मधून हा बॉल गेलाय. अगदी आपण या फटक्याचा उल्लेख करू शकू. सोयीमधून धागा काढावा तसा 2 पायांच्या मधून बॉल निघून गेलाय. चौकार. पुन्हा एकदा लो फुल टॉस. पुललिनचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. यावेळी चांगली फिल्डिंग, थोडंसं फंबल जरूर झालंय. बॅकअप चांगला मिळेल. बॉल थांबवलाय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावांवर समाधानी होतील. 2 धावांनी धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल 104. 104. लॉस ऑफ 2 विकेट. या डावातील शेवटचा बॉल. 5 बॉलवर 16 धावा खर्च केल्यात. थोडंसं महागडं षटक. अंपायर सिग्नल डेड बॉल. दुर्घटना से देर भली. रनवे मध्ये थोडासा अडथळा आणि त्यानंतर थांबलाय. शेवटचा बॉल पहिल्या डावातील. मेगा फायनल 40+ क्रिकेट. उत्तम दर्जाचं क्रिकेट आपण पाहतोय. कमी गतीचा बॉल, फिंगर रोल केले. अंपायर सिग्नल. ओईटी आउट. शेवटच्या बॉलवर विकेट. तिसरा धक्का बसेल टीमला. संदेश पाटे शेवटच्या बॉलवर आउट झालाय. पहिल्या डावाचा खेळ पहा. लेग कटर पेश केला होता. धावसंख्या स्कोर कार्डवर 104. 3 गडी बाद. या मॅच मध्ये 105 धावांचं लक्ष या मेगा फायनलला 40+ मध्ये जिंकण्यासाठी टीमच्या समोर असेल. धनवीन अलिबाग. पहिल्या इनिंग मध्ये चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. पहिल्या इनिंग मध्ये बार झालाय. आता पलटवार करायचा असेल. पहिल्या इनिंग मध्ये हल्ला केला गेलाय. आता प्रतिहल्ला केला जाईल का? कोण जिंकणार या 40+ मेगा फायनल मध्ये? स्क्रीनवर पहा. श्रेयस इंदुलकर 13 बॉल मध्ये 35. चांगली इनिंग पेश केली. त्यानंतर अमित 11 बॉल मध्ये 33. संदेश 8 बॉल मध्ये 18. विशाल 4 बॉल मध्ये 11 धावा काढून नाबाद राहिलाय. एक्स्ट्राज मध्ये 7. 5 चेंडू वाईड, 2 बाईट्स आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 104. 105 धावांचं लक्ष असेल. गोलंदाजांचं समीकरण कशा पद्धतीने राहिलंय पहा. सोनू 2 षटक 43 धावा, 1 गडी बाद केलाय. सूरज 1 षटक 17 धावा. मंदार 2 षटक 26 रन, 1 गडी बाद. योगेश 1 षटक 16 धावा, 1 गडी बाद केलाय. फॉलो ऑफ विकेट 74 ला 1, 75 ला 2 आणि 104 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद झाला. 104 झालेत. 105 धावांचं लक्ष आणि जसं दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. हॅलो. येस, थँक्यू. आणि आमच्या समालोचनासाठी शैलेशजी दाभाडे यांच्याकडून एक कमेंट आली आहे. चांगलं समालोचन, धन्यवाद शैलेशजी, आपलं धन्यवाद आहे. तर पहिल्या डावाचा खेळ संपला. 105 धावांचं लक्ष असेल. दुसऱ्या डावात ऐकूया राहुल बोंबे सरांना. इट्स ओव्हर टू यू. आणि आता आमचे दोन्ही मित्र देखील जोडले जातील. हॅलो. धन्यवाद गोपी सर. आपल्या काव कॉर्नर हॅलो हॅलो. या पुढील प्रश्न असेल, ज्याला उत्तर येतंय त्याने हात वर करून खाली यायचे. या पुढील प्रश्न असेल, DRS चा फुल फॉर्म काय? चला, ज्या तुझं नाव काय बाळा? माझं नाव श्लोक कालेकर. DRS चा फुल फॉर्म काय? डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. आणि हॅलो, या पुढील प्रश्न असेल तुला, LBW चा फुल फॉर्म काय? लेग बाईज विकेट. हे उत्तर चुकलेलं आहे.
कुणाला माहिती आहे काय? ज्याला माहिती तुझं तुझं नाव काय? निशांत निशांत LBW चा फुल फॉर्म लेग बिफोर विकेट. आणि यापुढील 1983 साल जे विश्व चषक झालं अंतिम सामन्यातला सामनावीर कोण होता? कॅमेरामॅन चला कोणाला माहित हात वर करा आणि आले कृपया उत्तर पुढू नका. जोरात. रोहन मस्के उत्तर काय? वेस्ट इंडिज. वारा नाव काय विचारलं तू देशाचं नाव सांगतोय. फनी मोमेंट. चला कोणाला माहिती का? ज्याला माहिती त्याने खाली यायचं. या काका नाव काय वाजू? रितेश रवींद्र घोरपडे. सामनावीर कोण होता? सामनावीर अमरनाथ. चालतंय तुला तू हॅलो तुझ्यासाठी थँक्यू. नमस्कार. संदीप मेमोरियल कप बॉर्न क्रेझी नवोचषक 2024 लास्ट डे शेवटची रात्र आणि 40+ ग्रँड फिनाले फायनल मॅच. एका बाजूला तुम्ही पाहताय धनवीन अलिबाग आणि दुसऱ्या बाजूला संतोष भाऊ जाधव पिंपरी गाव पुणे विरुद्ध अलिबाग. 105 धाब्यांचं टार्गेट आहे. फर्स्ट ओव्हर आपण पाहतोय. विकी तयार असेल. पहिला बॉल त्याला फ्लिक केलाय. चेंडू पाठवलाय सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय वैभवच्या बॅटमधनं आला एक टोलेजंग फटका. 6 धाबा षटकार. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय एक जबरदस्त पद्धतीची बॅटिंग तुम्हाला वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शॉर्ट सिलेक्शन अतिशय सुंदर होतं आणि त्यानंतर आपण पाहिलंय पहिल्याच बॉलवरती फुल टॉस होता. टायमिंग प्रॉपर होतं आणि तिथे मात्र षटकार आलाय. 6 धावा. धनवीन अलिबाग टीम तुम्ही पाहताय खरं तर प्रॉपर टीम आहे. एक चांगल्या पद्धतीची टीम तुम्हाला ह्या स्पर्धेच्या माध्यमातून कामगिरी करताना पाहायला मिळाली. आणि पहा अगदी 105 धाब्यांचं टार्गेट आणि पहिल्याच बॉलवरती इथे पुढे एकदा सरळ बॅटनं ड्राईव्ह केलाय. गॅप तर भरपूर मोठा असेल. धावा भेटतील 4. एक सुंदर चौकार. 4 रन. अतिशय सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. पहा पहिल्या बॉलवरती आपण पाहतो या ठिकाणी मात्र एक मोठा फटका षटकार वसूल केला. षटकारांशी मोहर उमटवली. त्यानंतर पहा दुसऱ्याच बॉलवरती गोलंदाजाच्या गतीचा वापर. ड्राईव्ह केला बॉल. गती फार होती बॉलला. त्या ठिकाणी मात्र टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं. एक चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक पुन्हा एकदा येतोय. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 10 धावा धावफलकामध्ये आहेत. पहिल्याच षटकामध्ये पहा पहिल्या 2 बॉलवरती वैभवच्या माध्यमातून एक जबरदस्त बॅटिंग मैदानावरती आहे. 10 धावा आपण पाहतोय धावफलकावरती आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय शिरूर तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष आणि ज्यांच्या मालकीचा संघ खरं तर फायनलमध्ये पोहोचलाय सन्माननीय यशवंत भाऊ पाचंगे यांचं देखील आगमन या ठिकाणी झाले. यशवंत दादांचं देखील मनपूर्वक स्वागत होत आहे. एका दिमागदार षटकारानं पुन्हा एकदा वैभवच्या बॅटमधनं आपण पाहतोय इथे मॅक्सिमम पॉवरफुल हिट षटकार असेल. 6 रन. जबरदस्त पद्धतीने आपण पाहतो इथे हा षटकार तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाला आहे. आक्रमकता बॅटिंग मध्ये आहे. वैभवच्या माध्यमातून ती प्रस्थापित केली जाते. 105 बनवा अशात सुरुवातला जवाब आहे. अप्रतिम आहे. कौतुकास्पद आहे. सुंदर आहे. शब्द कमी पडतील. धावफलकावरती पहिलं षटक सुरू आहे. 16 धावा. विकी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती
पहिलं षटक आपण पाहतोय. खरं तर महागडं ठरतंय. वैभवच्या माध्यमातून केली गेलेली बॅटिंग जबरदस्त लाजवाब कामगिरी मैदानावरती. 16 धावा 3 बॉल मध्ये आल्यात. 105 बनवायच्यात. 40+ हे क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट. ओल्ड इज गोल्ड. पुन्हा एकदा जुनं क्रिकेट इथे नभोचषकाच्या माध्यमातून आपण पाहतोय. नव्यानं भरताना तुम्हाला पाहायला मिळेल. 40+ विजेता कोण याकडे मात्र सर्वांचं लक्ष. पुढे एकदा पहा. बॉलर मात्र तयार असेल. विकीच्या हातामध्ये बॉल. हा बॉल आपण पाहतोय. खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने पहा. अगदी बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ढकलला. बॅटवरती प्रॉपर मिडल झाला नाही. तिथे मात्र एक सिंगल तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहे. छोटासा बदलाव पाहायला भेटेल. स्कोअर कार्डवरती आपण जाणार आहोत. 17 धावा धावफलकामध्ये आहेत. 105 बनवायच्यात. खरं तर सुरुवात कशा पद्धतीची होती आणि इतकी ताकदवान सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. दळवी अलिबाग टीमची. विशेषतः तुम्ही पहा इतक्या दूरवरचा प्रवास करत टीम आली आहे. अगदी ज्या पद्धतीनं हाफमध्ये पाहिला ह्या टीमचा परफॉर्मन्स तो देखील जबरदस्त होता. आणि पहा प्रभावित करणारी टीम आहे. प्रत्येक प्लेअर तुम्ही पहा इथे मात्र गेम चेंजर प्लेअर आहे. आणि कॅपॅसिटी पहा या टीमची भरपूर मोठी आहे. त्यामुळे 105 बनवत असताना इथे मात्र मजा येणार आहे. ह्या मॅचमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला एक चांगली परिस्थिती पाहायला मिळेल. पुढे एकदा पहा बॉल अगदी डीप कव्हर मध्ये खेळलाय. तिथे फिल्डर नक्कीच दूरवरती असेल. चेंडू पुन्हा एकदा पोहोचतोय कव्हर पॉइंट मध्ये. एक सुंदर पद्धतीचा स्ट्रोक. प्रॉपर टायमिंग. 4 धावा 4 रन. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय दादासाहेब नरळे आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. त्यांचा सन्मान नभोचषकाच्या माध्यमातून होतोय. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय खरं तर नुकतंच ज्यांचा शुभागमन झालंय. शिरूर तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष सन्माननीय यशवंत दादा पाचंगे, त्याचप्रमाणे सन्माननीय संदेशी गाजरे आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील मनपूर्वक असं स्वागत असेल. जाऊया मॅचकडे. विकी आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या माध्यमातून थोडेसे महागडे ठरतायत. हलक्या हाताने पहा बॉल अगदी दिशा दिली गेली. ड्राईव्ह केलाय. सिंगल पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही नसेल. धावफलकामध्ये आपण पाहतोय छोटासा बदलाव इथे मात्र होणार आहे. पहिलं षटक मैदानावरती मात्र संपलंय. थोडंसं महागडं पाहायला मिळालं. अगदी संतोष भाऊ जाधव पिंपरी गाव संघाकडनं पहिलं षटक संपत असताना धावफलकावरती 22 धावा ह्या धावफलकावरती आहेत. हॅलो. चला इथे देखील भरपूर असे प्रेक्षक आहे. त्यांना आपण विचारूयात. द वॉल ही पदवी कोणत्या भारतीय क्रिकेटपटू दिलेली आहे? छोटा. तुझं नाव काय बाळा? स्वरूप संभाजी पवार. हॅलो चेक. येस थँक्यू. याच दरम्यान एक सन्मान आपण या ठिकाणी घेतोय. प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब नरळे या ठिकाणी आज खास आवर्जून उपस्थित आहेत. सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो संभाजी आबा मुळीक विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी घेतोय. ही प्रेमाची शाल त्याचबरोबर श्रीफळ आणि मोमेंटो हा सन्मान इथे केला जातोय. हार्दिक हार्दिक स्वागत सर आपलं. आपण या स्पर्धेत आमच्यासोबत आज अंतिम दिवसात जोडले गेलात. थँक्यू. बॅक टू क्रिकेट. ओ टू यू. दोन्ही आमचे सहकारी आणि कॉम्बॉक्स. धन्यवाद. थँक्यू. मान्यवरांचा सन्मान आपण पाहतोय. मॅचची परिस्थिती पहा. शेवटचे 29 बॉल बाकी आहेत. 29 बॉल मध्ये आपण पाहतोय 83 धाब्यांची गरज. संदेश पार्टे देर इज अ मॅन. सरळ बॅटनं हा बॉल तितकाच अप्रतिम कॅच. विकेटचं पतन आपण पाहतोय. पहिलीच विकेट आपण पाहतोय. योगेश पवार इथे मात्र बाद असेल. चांगल्या पद्धतीचा बॉल आपण पाहतोय. संदेश पार्टीने केला. फुल ऑफ लेनचा होता. त्याला अगदी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं नाही. आणि तिथे पहा मिड ऑफ मध्ये घेतलेला एक अप्रतिम झेल. पहिल्या विकेटचं पतन. चला ह्या पुढील प्रश्न.
लिटिल मास्टर ही पदवी कोणाला दिली? नाही येते. हॅलो, सिद्धी काकडे. उत्तर हॅलो, ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. मॅच मध्ये बॉलिंगच्या माध्यमातून पहा इथे पकड मिळवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ह्या मॅच मध्ये अगदी यू टर्न घेण्याचा प्रयत्न संदेश फार्टेच्या माध्यमातून. जबरदस्त बॉलिंग. पुण्याचं क्रिकेट अगदी कित्येक काळ संदेश फार्टेच्या माध्यमातून तुम्ही पाहिले. द लेजंड प्लेअर ऑफ पुणे म्हणून संदेश फार्टेकडे आपण नेहमीच पाहतो. 40+ हे क्रिकेट आणि पहा पुन्हा एकदा ह्या 40+च्या क्रिकेटमध्ये तुम्हाला मात्र एक जबरदस्त माहोल जो पाहायला मिळतो. नवचषक प्रेक्षकांनी भरलेले मैदान आणि ज्या पद्धतीने खरं तर क्राऊड सपोर्ट आहे ना, वाह लाजवाब. आज पहा मेगा फायनल तुम्ही ह्या ठिकाणी पाहताय. 40+ मध्ये मात्र कोण बाजी मारणार? एका बाजूला धन्वी नालीबाग तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संतोष भाऊ जाधव पिंपरी गाव ही टीम तुम्हाला पाहायला मिळेल. क्रेडिट थ्रू मिळवलाय संदेश पाटीलच्या माध्यमातून. न्यू बॅटल सोड्या मैदानावरती असेल. कशा पद्धतीची कामगिरी केली जाणार? टार्गेट तर भरपूर मोठा आहे. शेवटची आपण पाहतोय बॉल शिल्लक आहेत 28 बॉल शिल्लक आहेत आणि 28 बॉल मध्ये 83 धावांचं लक्ष्य. संदेश फार्डे स्ट्रायकेटवरती खेळण्यासाठी आपण पाहतोय सोड्या तयार असेल. हा बॉल कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलाय. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. आउटफील्ड वेगवान असेल आणि बॉल पोहोचेल सीमारेषा पार. धावा मिळतील 4 रन 4 धावा. जबरदस्त बॅटिंग. पहा विकेट आली आहे त्यानंतर देखील आपण पाहतोय खरं तर कोणत्याही पद्धतीनं इथे दबाव तंत्र मैदानावरती जे तुम्हाला पाहायला मिळत नाहीये. संदेश पार्टीनं खरं तर कामगिरी मैदानावरती चांगल्या पद्धतीची केली. हो, याबरोबर पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये बॉल हवेमध्ये फिल्डर बॉल खाली कॅच होतोय. विकेट नंबर 2 सोन्या गायकवाड. देयर इज अ मॅन. फलंदाज बाद. पहा चेंज ऑफ दी स्पेस आपण पाहिला. पिचिंग झाल्यानंतर थोडंसं चेंडून वळण घेतलं. शॉर्ट सिलेक्शन आपण पाहिलं. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅट वरती बॉल व्यवस्थित आला नाही. मिड विकेट मध्ये आपण प्लेयर पाहिला. अतिशय सुंदर झेल त्या ठिकाणी मात्र जो पाहायला मिळाला विकीच्या माध्यमातून आपण पाहिलंय. इथे मात्र आतापर्यंत 2 कॅच इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मॅचचं कॅल्क्युलेशन देखील बदलले. शेवटचे 26 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी आपण पाहतोय जिंकण्यासाठी अजूनही 79 धाव्यांचं टार्गेट. दरम्यान अलिबाग टीम तुम्ही पाहताय सुरुवात प्रचंड ताकदवान होती पण त्यानंतर संदेश फार्टे आला आणि ह्या मॅचचा मुवमेंट बदललाय. मुवमेंट शिफ्ट केलाय बॉलिंगच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं प्रचंड ताकदवान बॅटिंग पाहायला मिळाली. 22 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय फक्त एक बाउंड्री आली. 2 विकेट आल्यात आणि ह्या मॅच मध्ये पकड मिळवण्याचा प्रयत्न संतोष भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन पिंपरी या संघाच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. पण एका बाजूला खरं तर वैभवचं कौतुक करावं लागेल. 4 बॉलचा सामना केलाय 17 बनवल्यात. दुसऱ्या बाजूला न्यू बॅटल मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल विनोद. संदेश तयार असेल. फुलत लेनचा बॉल त्याला फक्त दिशा दिली. मिड विकेट मध्ये जाईल. डीप मिड विकेटचा फिल्डर चेंडूवर फील्ड करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. कोणताही नाहीये धावफलकामध्ये. पुढे एकदा एका धावेने मात्र छोटीशी वाढ होते. स्कोर कार्ड मध्ये आपण जाणार आहोत. 27 धावा धावफलकामध्ये आल्यात. कॅल्क्युलेशन पुढे एकदा थोडंसं बदलतंय. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 25 बॉल आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 78 धाव्यांची गरज विजयासाठी असेल. 25 बॉल 78. संदेश पार्टी दुसऱ्या षटकामध्ये जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. मॅच मध्ये पकड मिळवली बॉलिंगच्या माध्यमातून. ह्या इनिंग मध्ये पुढे एकदा चमक दाखवली बॉलिंगच्या माध्यमातून संदेश पार्टे. याबरोबर बॉल ओ हो 1 2 3 थर्ड अटेम्प्ट मध्ये हा कॅच होतोय. 3rd विकेट गॉन. तिसरा फलंदाज आपण पाहतोय. जबरदस्त झेल पाहायला मिळाला. हॅलो, श्रेयस शिंदुलकरच्या माध्यमातून घेतलेला कॅच. विकेट नंबर 3 वैभव. तिसरा फलंदाज बाद होताना तुम्हाला पाहायला मिळाला. संदेश पार्टेनं ह्या ओव्हर मध्ये इथे गोलंदाजी मध्ये मॅजिक दाखवली. जादू दाखवली आहे. बोटांची जादू संदेश पार्टेशी तुम्ही पाहिली.
ही जादू नव्हती, तर ही मॅच होती आणि ह्या मॅच मध्ये ह्या ओव्हरमध्ये इथे मात्र ह्या मॅच वरती पकड मिळवली आहे. जबरदस्त कामगिरी आहे. आपण पाहतोय ज्ञान प्रबोधिनी पालक महासंघ आवर्जून ज्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. सन्माननीय अनिलजी ताटे, सन्माननीय महेशजी जाधव, सन्माननीय सागरजी टेंबुडे आपले देखील या ठिकाणी आगमन झाले. सन्माननीय अजितजी गायकवाड, सन्माननीय किशोर जाधव, सन्माननीय धनंजय घोडवे, सन्माननीय सचिन भगत, सन्माननीय कुमार भोवर आपले देखील आगमन मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. संदेश पार्टीने मोमेंटम बनवलाय. संदेश पार्टीनं ह्या मॅच मध्ये पुन्हा एकदा संतोष भाऊ जाधव ह्या टीमकडे ही मॅच झुकवली आहे. जबरदस्त बॉलिंग. द लेजंड ऑफ पुणे म्हणून आपण पाहिले संदेश पार्टेकडे आपण पाहतोय की इंटरनॅशनल प्लेअर म्हणून संदेश पार्टेकडे आपण पाहतो तितका अनुभव आहे. अनुभवाचा वापर इथे केलाय आणि पहा 40+ क्रिकेट पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेट आहे. 40+ ची फायनल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. तर यानंतर फायनल मॅचचा टॉस देखील आपण संपन्न करणार आहोत. याबरोबर हा बॉल खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती येत नाहीये. अलंकार न्यू बॅटल तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅटवरती बॉल येत नाही. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. मॅच सिच्युएशन इक्वेशन बदलते. 24 बॉल शिल्लक आहेत. 78 षटकांच. जबरदस्त बॉलिंग. षटक क्रमांक अगदी 3 मध्ये आपण पाहतोय योगेश बॉलिंग मार्क वरती आहे. फायनल कोण जिंकणार? पुन्हा एकदा योगेश तयार. स्ट्राईक एंड वरती विनोद. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक दुसरा बॉल इथे निर्धाव असेल. डॉट बॉल निर्धाव चेंडू. कुठल्या स्पॉटवरती पिचिंग झाला त्यानंतर थोडंसं वळण घेताना चेंडूला पाहायला मिळालं. थोडासा खाली राहिला. बॅटवरती येत नाहीये. मॅच पहा धनवीन अलिबाग टीमसाठी खरं तर आपण पाहतोय थोडीशी इथे मात्र आता कठीण झाली आहे. संघ थोडासा बॅकफूटवरती गेलाय पण अवघड असं काहीच नाहीये. इथे जर मॅच जिंकायची असेल पुढे एकदा फ्रंटफूटवरती यायचं असेल तर मोठे मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. इथे आक्रमण करावे लागेल. जबरदस्त योगेशचं कौतुक होतं. पुढे एकदा पाहाल लेग बिफोर साठी. इथे लेग बिफोरचा शिकार. अपील तर होतं. पंचाने देखील इथे होकारार्थी मान हलवली. विकेटचं पतन पाहायला मिळते. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज धनवीन अलिबाग टीमचा इथे मात्र विनोद बॅक टू पवेलियन. 4था फलंदाज बाद. गोल्डन स्पॉट वरती पहा अगदी हा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. डिलिव्हरी अतिशय सुंदर होती. चांगल्या पद्धतीने चेंडू रिलीज केला. वेगावरती नियंत्रण होतं. टप्पा अचूक होता. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. पॅडवरती चेंडू लागला. लेग बिफोरचा शिकार ठरतोय विनोद. 4 बॉलचा सामना केला. 1 बनवलाय. इथे धनवीन अलिबाग टीम आता अडचणीमध्ये आहे. चांगल्या पद्धतीची खरं तर बॉलिंग पाहायला मिळाली. फर्स्ट शूटिंगमध्ये तुम्ही पाहिलं अतिशय जबरदस्त बॅटिंग अगदी संतोष भाऊ जाधव पिंपरी गाव ह्या टीमकडनं तुम्हाला पाहायला मिळाली. चांगल्या पद्धतीची बॅटल पाहायला मिळाली आणि ह्या इनिंगमध्ये देखील 5 चांगल्या पद्धतीची बॉलिंग त्यानंतर फिल्डिंग देखील आपण पाहतोय अतिशय दर्जेदार आहे. 40+ आणि खरं तर करंडक कोण उंचावणार? पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण? ह्यासाठी खरं तर ही मॅच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. जाऊया पुढे एकदा मॅचकडे. योगेश इथे मात्र विकेट मिळवत आहेत. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न असेल. छोटंसं अपील पाहायला मिळते. डॉट बॉल मैदानावरती येतोय. निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. कोणतीही धाव मिळणार नाहीये. पुन्हा एकदा पहा खरं तर सिच्युएशन चेंज होतीये. ह्या मॅचची शेवटचे बॉल शिल्लक आहेत. 20 बॉल शिल्लक आहेत आणि 20 बॉलमध्ये 78 धावांची गरज. 20 बॉल 78 धावांची गरज. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्ही या ठिकाणी पाहताय. जबरदस्त माहोल बनवलाय. विशेषतः बॉलिंगमध्ये आपण पाहतो इथे चमक आहे. बॉलिंगमध्ये क्वालिटी आहे. बॉलिंगमध्ये दर्जा आहे आणि ही मॅच बॉलिंग टीमनं इथे मात्र आपल्या बाजूला झुकवली. पारडझड आहे बॉलिंग टीमचं. संतोष भाऊ जाधव पिंपरी गाव. फुल टॉस बॉल होता त्याला मात्र कलेक्ट करण्याचा प्रयत्न. वाईड असेल. अतिरिक्त बॉल अगदी ऑन साइडला आपण पाहतो अगदी हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल मैदानावरती येणार आहे. धावफलक एका धाव्याने पुढे एकदा पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोर कार्डवरती आपण जाणार आहोत. 28 धावा धावफलकामध्ये आहेत. शेवटचे बॉल शिल्लक आहेत. 20 बॉल शिल्लक आणि 20 बॉलमध्ये 77 धावांची गरज. पुन्हा एकदा जबरदस्त बॉल करण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल. थोडीशी दिशा भरकटतो गोलंदाज. कंट्रोल इथे मात्र हरवतोय आणि पहा खरं तर बॉलिंगमध्ये आतापर्यंत तुम्हाला कंट्रोल पाहायला मिळालं. व्हेरिएशन पाहायला मिळालं. चांगल्या पद्धतीनं गतीवरती नियंत्रण असणारे चेंडू पाहायला मिळाले आणि पुन्हा एकदा पहा खरं तर ची स्ट्रॅटेजी वापरावी लागेल. एक चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय.
पुढे एकदा हा बॉल पाय खेळण्याचा प्रयत्न होता, चांगला कमबॅक आहे. 2 व्हाईट बॉल आल्यानंतर एक सिंगल येणार लेग बायच्या माध्यमातून धावफलकामध्ये छोटासा बदलाव तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोर कार्डवरती आपण जाणार आहोत. 30 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. षटक क्रमांक 3 जे मार्गस्थ आहे. शेवटचे बॉल शिल्लक आहेत. 19 बॉल शिल्लक आहेत आणि 19 बॉल मध्ये 75 धावींची गरज. पहा एका बाजूला तुम्ही पाहता संतोष भाऊ जाधव पिंपरी गाव, तर दुसऱ्या बाजूला धनवीन अलिबाग. ह्या 2 टीम मध्ये मेगा फायनलचा 40+ हा सामना इथे मात्र रंगलाय. पुढे एकदा सरळ बॅटनं ड्राईव्ह केलाय, तिथे मात्र फिल्डर अवेलेबल. कॅच कॅच कॅच, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट, जबरदस्त कॅच, 1 हँडेड कॅच. कॅच आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. श्रेयस इंदुलकर, देअर इज अ मॅन. जबरदस्त कॅच, कॅच नाही तर ही मॅच आहे. जबरदस्त, अप्रतिम. वारंवार इथे पहा रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. श्रेयस इंदुलकरनं हा कॅच घेतलाय, प्रेक्षकांची मनं जिंकलीत. जबरदस्त कॅच, कॅच नाही तर ही मॅच आहे. अप्रतिम कामगिरी. अलंकार आउट होय असेल बॅट्समन नंबर 5. शून्यावरती बाद झाला अलंकार. डायमंड डक. तर समीर चौगुले यांच्या वतीनं प्राइज येते. जो खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला, श्रेयस इंदुलकर यांच्यासाठी आपण पाहतोय 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. चांगल्या कामगिरीवरती नक्कीच कौतुकाची थाप टाकली जाते. आणि खरं तर आपण पाहतोय क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचे कॅच या ठिकाणी नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतात. अशा पद्धतीच्या व्हायरल होणाऱ्या क्लिप्स तुम्हाला पाहायला मिळतात. अगदी tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही या ठिकाणी पाहताय. यूट्यूबवरती जा, tenniscricket.in ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला मात्र नमोचषक 2024 शेवटचा दिवस ही स्पर्धा पाहायला मिळेल. अगदी जबरदस्त कामगिरी पहा ह्या मॅचच्या माध्यमातून. 40+ हे क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट, जुनं क्रिकेट नव्यानं भरताना पाहायला मिळते. जाऊया मॅचकडे. धनवीन अलिबाग इथे मात्र बॅकफुटवरती आहेत. 30 धावा आहेत. 5 फलंदाज संघाने गमावले. शेवटचे 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉल मध्ये अजूनही 75 धावींची गरज. बॉलिंग मार्कवरती संदेश पारडे. या अगोदर आपण पाहिलं षटक क्रमांक 2 मध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या. 3 विकेट संदेश पार्टीने बनवल्या. आणि त्यानंतर खरं तर आपण पाहिले पिंपरी गाव संघानं ह्या मॅच वरती पकड मिळवली. पुढे एकदा खूप टप्प्याचा बॉल, त्याला उडवलंय. बॉल जाणार आहे डीप मिड विकेट, सीमा रेषा पार, कडक पे बेधडक षटकार. चरण पहिल्याच बॉलवरती इथे मात्र मॅक्सिमम हिट षटकार. पुढे एकदा लागोपाठचा दुसरा, बॅक टू बॅक संदेश पार्टेवरती आक्रमण चढवलंय. दुसरा षटकार. चरण राकेश, जबरदस्त बॅटिंग. चांगल्या पद्धतीचा बॉल रीड केला, त्यावरती प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं, ताकद पाहायला मिळाली, नजाकत पाहायला मिळाली. आणि दुसरा षटकार इथे मात्र प्रेक्षकांची मनं जिंकतोय. धावफलक अगदी झटपट पुढे पोहोचते. स्कोरबोर्ड वरती आपण जाणार आहोत. 42 42 धावा धावफलकामध्ये आहेत. पुढे एकदा मोमेंटम शिफ्ट होतोय. पुढे एकदा ह्या मॅच वरती धनवीन अलिबाग राकेशच्या माध्यमातून आपण पाहतोय ह्या मॅच वरती पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. गोलंदाज तयार असेल संदेश पारडे. लागोपाठचे 2 हिट्स पाहायला मिळाले. तिसरा येणार का? पुढे एकदा स्क्वेअर कटचा प्रयत्न, चेंज ऑफ दी स्पेस पाहायला मिळाला. थोडासा टप्पा पाठीमागे ठेवला, गती परिवर्तन केलं गेलं. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही. डॉट बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळेल. 42 धावा धावफलकामध्ये आहेत. शेवटचे 15 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 63 धाव्यांची गरज. 15 चेंडू 63 धावा. पुढे एकदा हा बॉल खेळण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये बसलाय. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी, निर्धाव चेंडू. संदेश पार्टीचं कमबॅक आपण पाहतोय, अतिशय लाजवाब आहे. पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहिलं खरं तर बॅटिंगच्या फेवरमध्ये असणार हे 2 बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतरची 2 बॉल अगदी बॉलरच्या फेवरमध्ये आहेत. आणि पहा हे क्रिकेट आहे, कोणी एक जण केव्हाही इथे अध्यक्ष प्रस्थापित करू शकणार नाही. अगदी ऊन सावलीच्या खेळाप्रमाणे रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ. संदेश तयार असेल. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, पुढे एकदा फसलाय. बॅट आणि बॉल मध्ये हत्ती जाईल इतकं मोठं अंतर आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. लागोपाठचे 3 डॉट बॉल आलेत. कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा बदललंय, थोडंसं बिघडलंय. शेवटचे आपण पाहतोय बॉल शिल्लक आहेत अगदी
13 बॉल शिल्लक आहेत आणि 13 बॉल मध्ये आपण पाहतोय जिंकण्यासाठी 63 धावांची गरज. याबरोबर पुन्हा एकदा बॉल आपण पाहतोय की थर्डमॅन मध्ये गेला होता, त्यानंतर धाव देखील आपण पाहतोय या ठिकाणी मिळणार नाहीये. 42 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. चला ह्या प्रश्न ICCचा फुल फॉर्म काय? ज्याला माहिती त्याने हात वर करा. या खाली. चला लवकर या. हे पहा साइड स्क्रीनच्या समोर बसलेले, समोर साइड स्क्रीन. चुकलंय. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. बरोबर आहे. साइड स्क्रीनच्या समोर जे पब्लिक आहे, क्राऊड आहे, विनंती असेल आपण थोडंसं बाजूला या. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. घेऊन जातोय मॅच कडे. शेवटचे आपण पाहतोय 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी धन्वीन अलिबाग 63 धावांची गरज. योगेश शेलार षटक क्रमांक 5 मध्ये आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून नशीब आजमावेल. एका बाजूने तुम्ही पाहिले अतिशय जबरदस्त बॅटिंग तुम्हाला या अगोदर राकेशच्या माध्यमातून जी पाहायला मिळाली. पण डॉट बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळालाय. थोडंसं बाजूला व्हा. पुढे एकदा मॅच कडे आपण जातोय. स्वर्गीय संतोष भाऊ जाधव पिंपरी गाव ह्या संघाने आपण पाहतोय या ठिकाणी मात्र ह्या मॅच मध्ये इथे मात्र पकड बनवली. 40+ कोण जिंकणार हा प्रश्न मात्र क्रीडा रसिकांसमोर पडलेला एक मोठं घोडा असेल. आणि आपण पाहतोय स्वर्गीय संतोष भाऊ जाधव पिंपरी गाव संघाने ह्या मॅच मध्ये पकड बनवली आहे. शेवटचे बॉल शिल्लक आहेत, अगदी 10 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धन्वीन अलिबाग 63 धावांची गरज. तर यानंतर ग्रँड फिनाले मेगा फायनलचा टॉस. फुलत लेनचा बॉल बॅटच्या रेंज मध्ये येत नाही. डॉट बॉल पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू येतोय. यानंतर आपण पाहतोय नमो चषक 2024 ग्रँड फिनाले मेगा फायनल आणि त्या मॅचचा टॉस इथे होणार आहे. एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल अगदी शिरूर तालुक्यातील असणारी टीम यशवंतभाऊ पाचंगे शिरसार स्पोर्ट्स शिरूर आणि दुसऱ्या बाजूला FM हॉस्पेक्ट कर्नाटक. ह्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचे. याबरोबर स्विच हिट पाहायला मिळतोय. एक जबरदस्त फटका गुडघा टेकवलाय आणि त्यानंतर एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. स्वीप केलाय आणि चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार. 4 धावा 4 रन. 46 धावा धावफलकामध्ये आहेत. फुल टॉस बॉल होता त्याला मात्र आपण पाहिलं चांगल्या पद्धतीने कलेक्ट केलं. 4 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. धावफलकामध्ये अगदी छोटासा बदलाव तुम्हाला पाहायला मिळेल. 46 धावा आहेत. त्यात शेवटचे बॉल शिल्लक आहेत 8 बॉल आणि विजयासाठी 59 59ची गरज. पुढे एकदा बॉल पहा इथे गोलंदाज थोडीशी दिशा भरकटतोय. व्हाईट बॉल असेल धावफलक एका धावेने पुढे एकदा पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव तुम्हाला पाहायला मिळतोय. 47 धावा धावफलकामध्ये आहेत. 105 धावांचं टार्गेट धन्वीन अलिबाग टीम समोर तुम्ही पाहिले. पाठलाग सुरू असताना खरं तर आपण पाहिले ज्या पद्धतीनं इथे मात्र बॉलिंग केली गेली आणि विशेषतः कोणतेही मोठी पार्टनरशिप इथे मात्र धन्वीन अलिबाग ह्या टीमकडे पाहायला मिळालं नाही. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती बॉल मिडल झाला नाही. डॉट बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटचे 7 बॉल बाकी आहेत. 7 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 58 धावांची गरज. योगेश तयार. क्लीन बॉल दांडी गोल होतीये. विकेट नंबर 7 धन्वीन अलिबाग संघाला बसलेला 7वा धक्का. फलंदाज बाद.
एका पाठोपाठ एक आपण पाहतोय कोणताही बॅट्समन इथे प्रभावी कामगिरी करू शकला नाहीये, मोठी इनिंग खेळू शकला नाहीये आणि ज्या पद्धतीने स्वर्गीय संतोष भाऊ जाधव पिंपरी गाव संघाने बॉलिंग केली लाजवाब आहे, अप्रतिम आहे, कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि तुम्ही पाहताय नमो चषक 40+ मध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण असेल ह्या प्रश्नाचं उत्तर देखील हे 6 चेंडू इथे देणार आहेत. एका बाजूला धन्वीन अलिबाग आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वर्गीय संतोष भाऊ जाधव पिंपरी गाव. तर टाइम अप झालाय, टाइम अप होतोय. 30 यार्डच्या बाहेर फक्त 4 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतील. कशा पद्धतीने कामगिरी मैदानात मध्ये मात्र केली जाणार. शेवटचे 6 बॉल आहेत आणि 6 बॉल मध्ये आपण पाहतोय जिंकण्यासाठी धन्वीन अलिबाग ह्या टीम समोर 58 धावांची गरज. तर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आपल्याला टी शर्ट ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. शिरसाट स्पोर्ट्स अर्थात अतुलजी शिरसाट, अमोल शिरसाट यांचे बंधू हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. सन्माननीय शिरूर तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष आणि ज्यांची टीम यानंतर फायनलमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे यशवंत भाऊ पाचंगे, त्याचप्रमाणे सन्माननीय गौरव पाचंगे, गणेश खेडकर आणि सर्व टीम यांचा सन्मान या ठिकाणी मात्र संपन्न होतोय. सर्वांना विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. नमो चषक, बॉर्न क्रेझी आणि संदीप मेमोरियल कपच्या वतीनं आपला एक विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. सन्माननीय यशवंत भाऊ पाचंगे, सन्माननीय गौरव पाचंगे, सन्माननीय अतुल शिरसाट, सन्माननीय गणेश खेडकर. पुन्हा एकदा पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती बॉल येत नाहीये, चोरटे धाव घेण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी आपण पाहतोय. सिंगल येणार आहे आणि व्हाईट बॉल, व्हाईट +1 2 धावा मैदानामध्ये या ठिकाणी येत आहेत. स्कोर कार्ड मध्ये छोटासा बदलाव तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. 49 धावा, 49, लॉस ऑफ 7 विकेट. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत आणि 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 56 अजूनही 56 धावांची गरज. याबरोबर पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल, तिथे फिल्डर आहे. लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतोय फिल्डर त्या ठिकाणी आपण जो पाहायला मिळेल आणि चेंडू देखील पहा सीमारेषेच्या बाहेर जातोय. विशेष असा परिणाम ह्या स्ट्रोकचा ह्या मॅच वरती होणार नाही. स्कोर कार्ड आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव पाहायला मिळेल. धावफलकावरती आपण जाणार आहोत. 53 धावा धावफलकामध्ये आहेत. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 4 आणि 4 बॉल मध्ये 52 धावांची गरज. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॅक टू बॅक पुन्हा एकदा एक लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक चौकार येत आहेत. 4 रन, 4 धावा. स्क्वेअर कटचा एक भन्नाट फटका तुम्हाला पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. लागोपाठचे 2 चौकार आलेत. पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्रामध्ये हा बॉल हवेमध्ये. संदेश पार्टी तिथे कॅच घेण्याचा प्रयत्न करेल आणि लागोपाठचा 3रा बॉल सीमारेषा पार धावन देऊन देण्यात जाणार आहे. 4 चौकार, 4 रन, 4 धावा. लागोपाठचे 3 आलेत. पहा खरं तर आता उशीर झालाय. हेडिंग मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. प्रेक्षकांसाठी खरं तर हे चौकार पर्वणी ठरतायत, पण धन्वीन अलिबाग ह्या मॅच पासून खूप दूरवरती गेलाय. स्कोर कार्ड वरती आपण जाणार आहोत. 61 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 44 अजूनही 44 धावांची गरज. ह्या मॅच वरती आपण पाहतोय फायनल मॅच वरती इथे स्वर्गीय संतोष भाऊ जाधव पिंपरी गाव ह्या संघाने मात्र पकड मिळवली. 2 मध्ये 44 ची गरज. सरळ बॅटनं हा बॉल डीप लॉंग ऑफ मध्ये, तिथे फिल्डर बनेल दर्शक. चेंडू पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. 6 रन, षटकार, 6 धावा. पुन्हा एकदा पहा इथे वेळ निघून गेलीये आणि खरं तर हे षटकार इथे आपण पाहतोय. ओ याबरोबर पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये फिल्डर असेल, झेल होतोय आणि याचबरोबर इथे मॅच संपतीये आणि ह्या मॅच मध्ये आणि टुर्नामेंट मध्ये 40+ नमो चषकाचा मानकरी ठरलाय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया आपल्याच विभागातील संघ अर्थात स्वर्गीय संतोष भाऊ जाधव पिंपरी गाव 40+ चा मानकरी. हॅलो चेक. येस, थँक्यू राहुल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण काही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी घेतोय. आपण पाहतोय संदीप कदम मेमोरियल नमो चषक 2024 अंतिम दिवस, अंतिम रात्र या स्पर्धेची मेगा फायनल काही क्षणांमध्ये सुरू होईल. परंतु त्याआधी अतिथी देव भव ही आपली संस्कृती आणि या संस्कृतीला अनुसरून पाहुण्यांचा यथोचित सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य. आणि सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत यशवंत भाऊ पाचंगे यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. ही प्रेमाची शाल, त्याचबरोबर श्रीफळ, हॅलो, त्याचबरोबर हे सन्मान चिन्ह मोमेंटो आदरणीय यशवंत भाऊ पाचंगे
याचा संघ देखील या स्पर्धेत आपण पाहिला. धन्यवाद सर. यानंतर अतुलजी सिरसाट, सिरसाट स्पोर्ट्स क्रीडा विश्वातील एक अग्रनामांकित ब्रँड आणि या ब्रँडचे ओनर तेवढंच क्रिकेट वेड व्यक्तिमत्व अतुलजी सिरसाट यांचा देखील आपण सन्मान करतोय. प्रेमाची शाल, त्याचबरोबर श्रीफळ आणि हे सन्मान चिन्ह मोमेंटो. बॉर्न क्रेझीचे आमचे सहकारी आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. अतुलजी आपलं खूप खूप धन्यवाद. यानंतर आदरणीय गौरवजी पाचंगे यांचा देखील आपण सन्मान करतो आहोत. गौरवजी या. मंगेशजी यांच्या शुभ हस्ते गौरवजी पाचंगे यांचा देखील आपण सन्मान करतोय. गौरवजी पाचंगे यांचा हा सन्मान प्रेझेंटेशन बॉक्स मधून संदीप कदम मेमोरियल नमोचषक 2024 परिपूर्ण क्रिकेटचा महासंग्राम याची देही याची डोळे. धन्यवाद. यानंतर आदरणीय गणेशजी खेडकर यांचा देखील आपण सन्मान करतोय. सुशांतजी मोहिते यांच्या शुभ हस्ते गणेशजी खेडकर यांचा देखील आपण सन्मान करतोय.